एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज जातोय आत्याकडे। भात लावण्याची पण तयारी चालू झाली आता, म्हणजे पेरणीची तयारी चालू झाली। हे बघा दाखवतो चला। आणि आज पाऊस पण पडलाय चांगला मस्तपैकी। मित्रांनो बघूया, थोड्या वेळात मी पोचलो नाक्यावरती। बघा तुम्हाला दिसत असेल, आणि साईडचे डिझाईन काढलेली आहे ना, म्हणजे पेंटिंग काढलेली आहे, एक नंबर वाटत होते। मला मी सेपरेट व्हिडिओ दाखवेन कधीतरी, तुम्ही इंस्टाला फॉलो करा, तिथे मी स्टोरी टाकली बघा। तर मित्रांनो, पाऊस आता पण पडतोय, म्हणजे छोट्या मोठ्या बारीक सुरीक पाऊस पडतोय, तुम्हाला दिसत असेल। मी पण दिसतोय जरासा, बाकी सगळं ठीक आहे। पेरणीची पण तयारी चालू झाली, आणि पावसाळा पण कोकणात सुरुवात झाली आजपासून। आता सोय मी चिन्मय आहे, तुम्हाला दिसत असेल मागे बघा। बघूया 15 मिनिटं प्रवास केल्याने आम्ही खोंडे रोडला पोहोचलो मित्रांनो। हे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे स्पीड ब्रेकर खूप आहेत। मागे मी एकदा तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉगमध्ये, आपण जेव्हा दापोलीत जातो तेव्हा, ते ह्या गोष्टीचा मला कंटाळ येतो, बाकी काय नाही। बाकी रोड मस्त व्यवस्थित आहे, फक्त स्पीड ब्रेकर जरा कमी केलं पाहिजे असं मला वाटतंय। हे बघा पाऊस पडला तर बरं झाला, आणि थंडगार वारा पण लागतो मित्रांनो मस्तपैकी। रोड पण जरा ओळा, आणि ढग तुम्हाला काय दिसत असते वरती, बारीक बारीक पाऊस पडत होता, पण जोरात काही पडला नाही। पहिल्याच्या अगोदर तर पडून गेले, एक सर लागून गेली, तुम्हाला दिसत असेल रोड पूर्ण दिसला आहे तो। जोरात पाऊस पडला, जवळपास 10-20-25 मिनिट पाऊस पडला असेल, त्यानंतर बंद झाला, आणि नंतर मग बारीक बारीक पाऊस पडत होता। हे बघा मित्रांनो, आपण आता राईट मारलंय, इथून सरळ जायचं आहे, शेवटची वाडी आहे त्याची। रोड पण मध्ये मध्ये खराब आहे, तुम्हाला दिसेल जेव्हा मोबाईल चेक होईल तेव्हा। बाकी ओके आहे सगळं, फक्त रोड खराब आहे, तिथे जरा कंटाळा येतो, सारखा ब्रेक मारायला लागतो। मित्रांनो, जरा पाऊस पडला तर बरं वाटते, आता वातावरण पण मस्तपैकी आहे, थंड थंड। आता पोचलो जस्ट आम्ही, भिजलो पूर्ण, तुम्हाला दिसत असेल मी। बारीक 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 पाऊस आहे, जास्त एवढा पण नाही आहे, पण छोट्या छोट्या पाऊस पण भिजवून टाकला पूर्ण। हे बघा मित्रांनो, ह्या साईडला पूर्ण ग्रीनरी असते, म्हणजे भात लावतात तेव्हा। आता थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल, ते मी तुम्हाला दाखवेनच मित्रांनो। बाकी रोड बघा कसा वाटतं, पावसाळ्यात भिजलेला पूर्ण मस्तपैकी, थंडगार वातावरण पण चांगलं आहे, आणि इकडचं नेचर म्हणजे एक नंबर आहे। जेव्हा पाऊस पडायला लागतो ना, तेव्हा पूर्ण डोंगर पूर्ण ग्रीन ग्रीन असतो, एक नंबर बघायला आहे। मी जेव्हा येईन ना इथे भात लावायला, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन। हे बघा ह्या साईडला पण पूर्ण ग्रीनरी असते, पूर्ण लावणी करतात लोक इकडे, पूर्ण माळ ग्रीन असतो। मी तुम्हाला दाखवेन जेव्हा मी येईन ना लावणीला तेव्हा। तर मित्रांनो, आम्ही इथं पोचलो आता जस्ट। आत्याला फणस दिला आहे, आईने फणस दिला आत्याला, आहे बघा चेन्नईकडे आहे बघा। आणि इथं पूर्ण बघितलं तुम्ही, इथं पूर्ण हिरवळ असते, ग्रीनरी असते पूर्ण फुल पावसाळ्यात, म्हणजे आता चालू होईल तेव्हा लावणी। दाखव तिकडे बॅक साईडचा कॅमेरा पण, एक मिनटं। तर हे बघा मित्रांनो, बहुतेक इथे पेरणी करून झाले। हे बघा इथं पुणे हा तुम्हाला पूर्ण माळ दिसतो ना, जो तो पूर्ण पावसाळ्यात पूर्ण ग्रीन असतो, म्हणजे लावणीला। हे बघा पूर्ण ग्रीन ग्रीन फुल। आता पोचू आपण थोड्या वेळात। हे बघा हा समोरचा आत्याचं घर आहे आमच्या। काय बोलतो, काय करतेस? चौरब तू आतमध्ये आहेस बघ, आता पाया पडला असता, काय केलास काय पायाला? मित्रांनो, आत्याच्या घरी आता कोण नाही आहे, सगळे वरती घेत वाटते, म्हणजे पेरणी चालू झाली त्यासाठी। आम्ही पण जातोय आता वरती, मी आणि चिन्मय। पूर्ण भिजले काय दुसऱ्या साईडने पण वाट आहे मित्रांनो, पण आपण इथून जाऊया गल्लीतून। हा आत्ता सगळं बांधकाम झालंय, पहिलं नव्हतं काय ते।
फक्त जांबा होता, बाकी प्लास्टर वगैरे काय नव्हतं. हे आत्ता झालंय. मित्रांनो आम्ही पहिले आता वाड्याकडे जातोय. सौरभ बोला की वरती वाड्याकडे गेलेत. ओके तिकडे भेटले तर ठीक, नाही तर मग आपण पट्टीत जाऊया खाली. पेरणी करतात तिथे. चिन्मय पण भिजलाय माझ्यासोबत. नाही बघा मित्रांनो, इकडे वरती कोणतरी दिसत नाही आहे. आत्याचा वाडा समोरचा इकडे. वरती इकडे पूर्ण डोंगर येते. काका आता कुठे गेली? ऑर्डरला इथं काय पेरून झाला सगळा? कोकणात आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आता ब्लॉग चांगले चांगले बघायला भेटतील. मासे पकडायचा, वल्गणीचा ब्लॉग, लावणी, असे खूप सारे ब्लॉग आपल्याला बघायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. मित्रांनो पेरून तर झालंय. आता आपण आदित्यला आणि आकाने भेटून येऊया. चला थांबा मित्रांनो, तिकडे आदित्य आका दोघं तुम्ही तुम्हाला दाखवतो बॅक साईडच्या कॅमेऱ्याकडून. तर मित्रांनो झालेत, खरं पेरून झालंय. आका आणि आदिती बघा दोघे जण आहेत. आदिती लाजते, व्हिडिओ काढतोय ते. बघा आका आमच्या इथे पेरून झाले. तिकडे आदिती येते बघा. आदिती हाय कर, इकडे हाय कर. येता तर चिन्मयच्या हाताला लागले काटा आहे बघा. ह्या हाताला आणि ह्या हाताला थोडंसं लागलं, जास्त नाही. मित्रांनो बघा काकांनी आंबा काढून आणले. साईज बघा आंब्याची केवढी आहे. तर मित्रांनो पेरणी करून तर झाली, आपण उशिरा आलोय. आता आपण जातोय वरती घरी. थोड्या वेळ आत्ताची इथं बसूया आणि मग आपण घरी जाऊया. हे बघा कशी लपवते बघा. बघा बघा मित्रांनो आता आम्ही घरी जातोय, म्हणजे आत्याची इथे जातोय. आदू मागे बघा, दिसत असेल तुम्हाला. आदू जेव्हा जेव्हा कॅमेरा तिच्याकडे करतो ना तेव्हा तेव्हा ती लपते. आदू आणि आत्या इकडे आहे बघा. आत्या. मित्रांनो आम्ही आता घरी जातोय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.